नमस्कार मित्रांनो, मराठी स्पर्धा जगती या चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्यासाठी मी एक दमदार असा सामान्य ज्ञानाशी संबंधित एक सेट तयार केलेला आहे आणि हा अतिशय महत्त्वाचा असा सेट ठरणार आहे. जसं की मागच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं, की सामान्य ज्ञानाशी संबंधित एकदम टफ असे प्रश्न आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध केले होते आणि त्याच क्वालिटीचे, त्याच दर्जाचे टफ क्वेश्चन्स आजच्या पण या सामान्य ज्ञानच्या मॉक टेस्टमध्ये किंवा सराव परीक्षेमध्ये तुम्हाला सोडवायला मिळणार आहेत. अधिकचा वेळ न घालवता स्टार्ट करूया. मित्रांनो, आपल्यासाठी पहिला प्रश्न आहे, केंद्राने 22 भारतीय भाषा शिकण्यास उपलब्ध करून देण्यासाठी कोणते पोर्टल सुरू केले आहे? ठीक आहे. प्रश्न व्यवस्थित नीट समजून घ्या, की केंद्राने 22 भारतीय भाषा शिकण्यास उपलब्ध करून देण्यासाठी कोणते पोर्टल सुरू केले आहे? पर्याय पहा. नमोवाणी, भारतवाणी, देशवाणी, स्वदेशवाणी. या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असेल? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे भारतवाणी. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणास पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? पर्याय पहा. राजनाथ सिंह, नरेंद्र मोदी, अमिताभ बच्चन, रेखा. खालीलपैकी कोणास पहिला किंवा पहिल्या लता दीनानाथ मंगेशकर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे नरेंद्र मोदी यांना. नरेंद्र मोदी यांना पहिल्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. हा प्रश्न महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने. यानंतरचा प्रश्न, गौ अभयारण्य योजना सुरू करणारे राज्य? बिहार, उत्तराखंड, हरियाणा, उत्तर प्रदेश. कोणत्या राज्याने गौ अभयारण्य ही योजना सुरू केली आहे? बरोबर उत्तर आहे उत्तर प्रदेश. बघा, पुढचा प्रश्न आहे आपल्याकडे, 2026 मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल खेळांचे आयोजन कोणता देश करणार आहे? पर्याय पहा. भारत, न्यूझीलँड, ऑस्ट्रेलिया, जपान. 2026 मधील जे नियोजित खेळ आहेत, राष्ट्रकुल खेळ, त्यांचे आयोजन कोणता देश करणार आहे? बरोबर उत्तर आहे ऑस्ट्रेलिया देश. बघा, पुढचा प्रश्न आहे, बरोबर जोडी ओळखा. येथे औष्णिक वीज केंद्र दिलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला जिल्हा दिलेला आहे. तर औष्णिक वीज केंद्र जे आहे ते कोणत्या जिल्ह्यातील आहे हे त्यापुढे दिलेलं आहे, परंतु येथे आपल्याला एकच जोडी बरोबर मिळणार आहे आणि बाकीच्या जोड्या चुकीच्या असणार आहेत. तर आपल्याला इथं बरोबर जोडी ओळखायची आहे. तर पहा, की आपल्याकडे ज्या जोड्या आहेत त्या आहेत पारस, नागपूर, बल्लारपूर, नाशिक, चोला, बीड आणि पेकरी, जळगाव. तर यामधील जी जोडी, बरोबर जोडी अशी कोणती आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पेकरी, जळगाव. पेकरी औष्णिक वीज केंद्र हे जळगाव जिल्ह्यातच आहे. बाकीच्या 3 जोड्या ह्या चुकीच्या आहेत. कारण पारस औष्णिक वीज केंद्र हे अकोला जिल्ह्यात आहे. बल्लारपूर हे जे औष्णिक वीज केंद्र आहे ते चंद्रपूर जिल्ह्यात आहे आणि चोला औष्णिक वीज केंद्र हे ठाणे जिल्ह्यात आहे. मित्रांनो, हा जुन्या माहितीवर आधारित प्रश्न होता, परंतु महत्त्वाचा होता. या पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठे विमान मारिया कोणत्या देशाने नष्ट केले? पर्याय आहेत अमेरिका, युक्रेन, रशिया, चीन. जगातील सर्वात मोठे असे विमान ज्याचं नाव मारिया असं होतं ते कोणत्या देशाने नष्ट केले? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे रशिया या देशाने. यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते कवी हे दुसऱ्या गोलमेज परिषदेस उपस्थित होते? हा प्रश्न तलाठी एक्झाममध्ये, त्याचबरोबर पोलीस भरतीसारख्या एक्झाममध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा, इम्पॉर्टंट असा आहे. तर मित्रांनो, प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते कवी हे दुसऱ्या गोलमेज परिषदेस उपस्थित होते? पर्याय पहा. फैज अहमद फैज, मोहम्मद इक्बाल, रवींद्रनाथ टागोर, प्रदीप. या प्रश्नाचं बरोबर उत्तर कोणतं आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे फैज अहमद फैज हे दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर होते. ते एक कवी आणि लेखक सुद्धा आहेत. यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्रातील शेतकरी अपघात विमा योजना ही कोणाच्या नावावर आहे? ठीक आहे. महाराष्ट्रातील जी शेतकरी अपघात विमा योजना आहे ती कुणाच्या नावावर आहे? वसंतराव नाईक यांच्या, यशवंतराव नाईक यांच्या, प्रमोद महाजन यांच्या का गोपीनाथ मुंडे यांच्या? बरोबर उत्तर आहे गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिप्रित्यार्थ
या शेतकरी अपघात विमा योजनेला गोपीनाथ मुंडे यांचं नाव देण्यात आलेलं आहे. यानंतरचा प्रश्न पहा, महात्मा फुले यांनी कोणत्या वर्षी विधवा पुनर्विवाह घडवून आणला? आता मित्रांनो, जवळपास सर्वांना माहीत आहे की महात्मा फुले यांनी विधवा पुनर्विवाह घडवून आणलेला आहे. त्यांनी स्त्रियांसाठी भरपूर असं कार्य केलेलं आहे. परंतु प्रश्न निर्माण करण्यात आलेला आहे की कोणत्या वर्षी विधवा पुनर्विवाह घडवून आणला? म्हणून अशा प्रकारचे जे प्रश्न असतात ते परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट असतात, कारण अशाच प्रकारचे प्रश्न हे एक्झाममध्ये विचारले जातात. तर मित्रांनो, पर्याय आहेत 1848, 1864, 1854 आणि 1853. तर महात्मा फुले यांनी कोणत्या वर्षी विधवा पुनर्विवाह घडवून आणला? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 1864 मध्ये. यानंतरचा प्रश्न पहा, सिख हिस्ट्री ऑफ ईस्टर्न इंडिया या पुस्तकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आले? आता नॉर्मली जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हे माहीत असतं की या पुस्तकाचं लेखन कोणी केलेलं आहे, कारण हा अर्लियर क्वेश्चन आहे, करंट अफेअर्सशी निगडीत क्वेश्चन आहे. परंतु ते कोणाच्या हस्ते करण्यात आलं असं विचारलं तर मात्र आपण थोडंसं बिचकाळून जातो. त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न जे असतात ते महत्त्वाचे ठरतात. तर पहा, पर्याय आहेत आपल्याकडे नरेंद्र मोदी, नवीन पटनाईक, अरविंद केजरीवाल, अमित शाह. कोणाच्या हस्ते सिख हिस्ट्री ऑफ ईस्टर्न इंडिया या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे नवीन पटनाईक यांच्या हस्ते. नवीन पटनाईक हे ओडिशा राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलेलं आहे. आणि हे जे पुस्तक आहे ते अविनाश, ठीक आहे, अविनाश मोहपात्रा, ठीक आहे, मोहपात्रा यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. ते एक दर्जेदार लेखक आहेत आणि त्यांच्या म्हणजे अविनाश मोहपात्रा यांच्या पुस्तकाचं प्रकाशन हे ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. पुस्तक आठवणीत राहू द्या, सिख हिस्ट्री ऑफ ईस्टर्न इंडिया. यानंतरचा प्रश्न पहा, SNDT या महिला विद्यापीठाच्या स्थापनेचे श्रेय कोणाला जाते? अतिशय सोपा असा प्रश्न, सुपरिचित असा प्रश्न. बघा, पर्याय आहेत महात्मा ज्योतिबा फुले, जगन्नाथ शंकर शेठ, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी धोंडो केशव कर्वे. SNDT या महिला विद्यापीठाच्या स्थापनेचे श्रेय कोणाला जाते? बरोबर उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांना. SNDT हे जे महिला विद्यापीठ आहे, या महिला विद्यापीठाचं फुल फॉर्म होतं श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी. पुढचा प्रश्न आहे चुकीची जोडी ओळखा. येथे आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. एका बाजूला नदी आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातील लांबी दिलेली आहे. तर या 4 जोड्यांपैकी एक जोडी चुकीची आहे, ती आपल्याला इथे ओळखायची आहे. त्यामुळे हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा, इम्पॉर्टंट असा ठरतो. तर बघा, नर्मदा 54 किलोमीटर, भीमा 451 किलोमीटर, तापी 464 किलोमीटर आणि कृष्णा 282 किलोमीटर. तर यामधील अशी कोणती जोडी आहे जी की चुकीची जोडी आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तापी, ठीक आहे. तापी नदीची जी महाराष्ट्रातील लांबी आहे ती 464 किलोमीटर नाही. म्हणजे ही जी जोडी आहे ती चुकीची आहे आणि हेच आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. तर मग तापी नदीची महाराष्ट्रातील लांबी एकूण किती? तर ती आहे 208 किलोमीटर. किती आहे? 208 किलोमीटर इतकी आहे. राष्ट्रीय आयुष मिशनमध्ये कोणती उपचार पद्धती समाविष्ट नाही? पर्याय पहा, ॲलोपॅथी, सिद्ध, युनानी, होमिओपॅथी. राष्ट्रीय आयुष मिशन यामध्ये कोणती उपचार पद्धती समाविष्ट नाही? बरोबर उत्तर आहे ॲलोपॅथी. ॲलोपॅथीला यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं नाही. यानंतरचा प्रश्न पहा, संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेच्या विस्ताराची मागणी ही कोणत्या गटाने केली आहे? बघा, पर्याय आहेत G4, G20, G8, ब्रिक्स. तर कोणता असा गट आहे ज्याने संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेच्या विस्ताराची मागणी केली आहे? बरोबर उत्तर आहे G4 या गटाने. पुढचा प्रश्न आहे, कोल्हापूर संस्थानात राजर्षी शाहू महाराजांनी सत्यशोधक समाजाची शाखा केव्हा स्थापन केली? सत्यशोधक समाजाची जी शाखा आहे ती राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापुरामध्ये केव्हा स्थापन केली? 1911 मध्ये, 1918 मध्ये,
1975 मध्ये का 1924 मध्ये? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 1911 मध्ये राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन केली. या पुढचा प्रश्न आहे विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा. आपल्याला इथं विधाने दिलेली आहेत आणि त्यासंबंधी योग्य असा पर्याय निवडायचा आहे. बघा पहिलं विधान आहे महाराष्ट्र पठाराची निर्मिती ही ज्वालामुखीमुळे झाली. दुसरा विधान आहे सह्याद्री पर्वतातील थंड हवेचे ठिकाण चिखलदरा आहे. आणि तिसरं विधान आहे सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात महादेव कोळी जमातीचे लोक राहतात. तर या 3 विधानांबद्दल आपलं जे काही मत आहे, आपल्याला जे काही वाटतं आहे, ते आपल्याला पर्यायातून निवडायचं आहे. तर इथं 4 पर्याय दिलेले आहेत, तर तुम्ही ते पाहत आहात. तर प्रश्नाचं उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त अ आणि क बरोबर आहे. बघा महाराष्ट्र पठाराची निर्मिती ही ज्वालामुखीमुळे झालेली आहे आणि त्याचबरोबर सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागामध्ये महादेव कोळी जमातीचे लोक राहतात. हे पण बरोबर आहे, परंतु सह्याद्री पर्वतातील थंड हवेचे ठिकाण चिखलदरा नाही. तर कोणते आहे? तर ते आहे महाबळेश्वर. कोणतं आहे? महाबळेश्वर. यानंतरचा प्रश्न पहा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 250 बळी घेणारी पहिली महिला खेळाडू सना मीर, स्टेफनी टेलर, झुलन गोस्वामी यापैकी नाही. अतिशय सोपा प्रश्न आहे. चालू घडामोडीशी निगडीत प्रश्न आहे आणि जास्तीत जास्त जणांना याचं उत्तर सहज मिळून जाणार आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? झुलन गोस्वामी. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 250 बळी घेणारी पहिली महिला खेळाडू झुलन गोस्वामी. यानंतरचा प्रश्न दिल्ली शहरास नॅशनल कॅपिटल टेरिटरीचा दर्जा कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे प्राप्त झाला? महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न अनेक वेळा विचारण्यात पण आलेला आहे की दिल्ली शहरास नॅशनल कॅपिटल टेरिटरीचा दर्जा कोणत्या घटना दुरुस्तीने प्राप्त झाला? बघा 61व्या, 69व्या, 65व्या का 71व्या? या प्रश्नाचे बरोबर उत्तर 69व्या घटना दुरुस्तीने दिल्ली शहरास नॅशनल कॅपिटल टेरिटरीचा दर्जा मिळाला. यानंतरचा प्रश्न इराणी ट्रॉफी. इराणी ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बॅडमिंटन, गोल्फ, क्रिकेट, फुटबॉल. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क्रिकेट. इराणी ट्रॉफी ही क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. यानंतरचा प्रश्न आचार्य विनोबा भावे. आचार्य विनोबा भावे यांनी सुरू केलेले मासिक कोणते? सुधारक, प्रभाकर, महाराष्ट्र धर्म, समता. आचार्य विनोबा भावे यांनी कोणते मासिक सुरू केले होते? बरोबर उत्तर आहे महाराष्ट्र धर्म. यानंतरचा प्रश्न कोणत्या संस्थेने शालेय विद्यार्थ्यांसाठी युवा विज्ञान कार्यक्रम युविका चे आयोजन केले? पर्याय आहेत आपल्याकडे इस्रो, DRDO, NCERT, केंद्रीय शिक्षण मंडळ. तर कोणत्या संस्थेने शालेय विद्यार्थ्यांसाठी युवा विज्ञान कार्यक्रम युविका चे आयोजन केले? बरोबर उत्तर आहे इस्रो. पुढचा प्रश्न 1919 मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? सोपा प्रश्न आहे आपल्यासाठी. आचार्य विनोबा भावे यांनी, लोकमान्य टिळकांनी, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी का कर्मवीर भाऊराव पाटील यांनी? रयत शिक्षण संस्थेची स्थापना जी की 1919 मध्ये करण्यात आली ती कोणी केली? तर बरोबर उत्तर आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी. पुढचा प्रश्न आहे चुकीचे विधान ओळखा. चुकीचं विधान ओळखायचं आहे आपल्याला. बघा पहिलं विधान आहे औरंगाबादचे विभाजन होऊन जालना जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. दुसरं विधान आहे चंद्रपूर जिल्ह्याच्या विभाजनातून गडचिरोली अस्तित्वात आले. तिसरं विधान आहे गोंदिया जिल्ह्याचे विभाजन होऊन भंडारा जिल्हा अस्तित्वात आला. आणि चौथं विधान आहे अकोला व धुळे या जिल्ह्यांचे विभाजन एकाच तारखेला करण्यात आले. तर या 4 पर्यायामधून एक पर्याय चुकीचा आहे. तो कोणता ते आपल्याला इथं ओळखायचा आहे.
अपेक्षा आहे की तुम्ही तो पर्याय निवडला असेल, ओळखला असेल. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे तिसरं विधान हे चुकीचं आहे. तर गोंदिया जिल्ह्याचे विभाजन होऊन भंडारा जिल्हा अस्तित्वात आला असं नाही, तर भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन, ठीक आहे. भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन हा गोंदिया जिल्हा अस्तित्वात आलेला आहे. यानंतरचा प्रश्न पहिले बाजीराव पेशवे यांची समाधी कोणत्या नदीच्या किनारी आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. हा पण प्रश्न अनेक वेळा परीक्षामध्ये विचारण्यात आलेला आहे. तर पहिले बाजीराव पेशवे यांची समाधी कोणत्या नदीच्या किनारी आहे? मुळा नदीच्या, नर्मदा नदीच्या, गोदावरी नदीच्या, तापी नदीच्या. कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर पहिले बाजीराव पेशवे यांची समाधी आहे? नर्मदा नदीच्या किनारी. यानंतरचा प्रश्न कमवा व शिका या संकल्पनेचे श्रेय कोणाला जाते? आचार्य विनोबा भावे यांना, कर्मवीर भाऊराव पाटील यांना, लोकमान्य टिळकांना, महर्षी धोंडो केशव कर्वे यांना. कमवा व शिका या संकल्पनेचे श्रेय कोणाला जाते? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांना. यानंतरचा प्रश्न भूमी अभिलेखासंबंधित दिशांक नावाचे ॲप विकसित करणारे राज्य? गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक, हरियाणा. भूमी अभिलेखासंबंधित दिशांक नावाचे ॲप विकसित करणारे राज्य? कर्नाटक. यानंतरचा प्रश्न बघा की 14व्या भारत जपान वार्षिक शिखर संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले होते? चालू घडामोडीशी निगडीत प्रश्न आहे, त्यामुळे महत्त्वाचा ठरतो. बघा पर्याय आहेत टोकियो, नवी दिल्ली, मुंबई यापैकी नाही. तर 14व्या भारत जपान वार्षिक शिखर संमेलनाचे जे आयोजन आहे ते कुठे करण्यात आले होते? नवी दिल्ली या शहरामध्ये. यानंतरचा प्रश्न विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा. आपल्याकडे 3 विधाने आहेत आणि त्याशी संबंधित जे पर्याय दिलेले आहेत त्यातून एक पर्याय आपल्याला इथं निवडायचा आहे. तर पहा की पहिलं विधान आहे महाराष्ट्राच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे. दुसरं विधान आहे महाराष्ट्राच्या वायव्य दिशेला गुजरात राज्य आहे. आणि तिसरं विधान आहे महाराष्ट्राच्या आग्नेय दिशेला आंध्र प्रदेशची सीमा स्पर्श करते. यासंबंधी योग्य असा पर्याय आपल्याला उत्तरातून निवडायचा आहे. तर अपेक्षा आहे तुम्हाला यातील उत्तर मिळालं असेल. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त अ आणि ब बरोबर आहे. म्हणजेच की महाराष्ट्राच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे, बरोबर आहे. महाराष्ट्राच्या वायव्य दिशेला गुजरात राज्य आहे, ते पण बरोबर आहे. परंतु महाराष्ट्राच्या आग्नेय दिशेला आता आंध्र प्रदेश नाहीये, तर कोणतं राज्य आहे? तेलंगणा. कोणतं आहे? तेलंगणा. यानंतरचा प्रश्न भारतातील पहिले सेंद्रिय राज्य कोणते? अतिशय सोपा प्रश्न, सुपरिचित असा प्रश्न आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचं उत्तर अगोदरच मिळालेलं असेल. बघा सिक्कीम, केरळ, गुजरात, अरुणाचल प्रदेश. भारतातील पहिले सेंद्रिय राज्य कोणते? कोणते आहे? सिक्कीम हे राज्य भारतातील पहिले सेंद्रिय राज्य होय. यानंतरचा प्रश्न अन्न सुरक्षा कायदा पारित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? महाराष्ट्र, छत्तीसगड, तामिळनाडू का गुजरात? अन्न सुरक्षा कायदा पारित करणारे भारतातील पहिले राज्य. बरोबर उत्तर आहे छत्तीसगड. छत्तीसगड या राज्याने सुरुवातीला म्हणजे सर्वप्रथम अन्न सुरक्षा कायदा आपल्या राज्यामध्ये पारित केला. मित्रांनो, अशा प्रकारे ही जी टेस्ट आहे, हा जो सराव संच आहे तो इथे पूर्ण होतो. अपेक्षा आहे की तुम्हाला हा आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि त्याचबरोबर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या.